खूप जास्त पाऊस सुरू झाला. हो ना अपू? अपू हो ना, इकडे बघ. पाऊस खूप जास्त एकदमच आला. म्हणजे आधी आभाळ आलेलं आणि आता पाऊस सुरू झाला. अंधार खूप पडला होता म्हणून मग मी लाईट लावला. तर बघा पाऊस किती छान पडतोय. बॅट टाकते. नको 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 ना, नको ना. तू बॅट टाकशील तर बॅट परत येईल, पण तू आपला मोबाईल जर टाकला तर कसा बरं परत येणार? ही अपूर्वा आहे आमची गुणी. ही अपूर्वा गुणी नाहीये, नाहीये ही गुणी. आता मी ही खिडकी लावून घेतली, तिला काही दिसणार नाही. पण चला आता मी तिचं टॉप दाखवते मी तुम्हाला. आणि ती फॅशन मी तिचीच केली, कारण की मी हेअर ड्रेस ना तिला ऑनलाईन ऑर्डर केले होते, पण ते बिलकुल चांगले नाही आले. असं जर लावलं ना तर ते व्यवस्थित होत नाही, म्हणून मी असं लावून दिलं. म्हटलं चला घरी आपण यूज करू शकतो. आणि मी आपूसाठी थांब ना, का आपू दाखवू दे ना मला. थांब ना थांब ना थांब ना थांब ना. काय देऊ? काय तू हे घे, हे घे तू. हे बघ काय, हे बघ काय साठी मी एक क्रॉप टॉप आणलाय. ना आपूचा हट्ट काय चाललाय माहितीये का? ही नेल पेंट आहे ना, ही तिच्या पायाला लावायची. हो ना आपू? काय करू? काय करू? ते बघा पाय समोर करते आणि पायाला लाव बोलते. हा ठीक आहे लावते बाळा, लावते ना. बाहेर छान असा पाऊस पडतोय म्हणून चहा केला आणि पाऊसच थांबला. म्हणजे येतोय पण फार कमी येतोय, फार जास्त येत नाहीये. तुला ही रिंग पाहिजे का? तोंडात घालशील नको. पाहिजे तुला? कशाला पाहिजे? अप्पूला हे आवडत नाही. असं आहे बघा, बेडवर टाकते. वेडीच आहे अप्पू आमची. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला. तर अप्पूचं वरण भात लावलं. आमचा पण राईस केलाय. काय माहिती वरणाचं कसं काय गेलं तर बंद करून टाकला. आणि अप्पू काय करते बघायचं. ती तिकडे अप्पू ए अपूर्वा. अप्पूला फक्त सुपली घ्यायची आणि असं पाण्यात टाकायचं, सुरू राहतं तिचं. तर असं काही सुरू आहे. आणि मी एवढे कपडे धुतलेत. तर ऊन पडले आज, बघ कपडे धुतले. आणि ए छी ग अप्पूची पण अगर चल अप्पू भूर जाऊ आपण. भूर ठेव तिथे ठेव. अप्पूला मी असं काहीतरी पकडून इकडून मला नाही घेऊन जावं लागतं तिला. ती तशी काही येत नाही. चला मी अप्पूला दाखवते तुम्हाला मस्त. अप्पू दाखवायची ना अप्पूला. अपूर्वा हाय कर सर्वांना. किशी दे सर्वांना. दे ना किशी. इकडे बघ, किशी दे सर्वांना. पण आहे ग, किशी दे ना. ती आता नाही देणार वाटतंय किशी फिशी काय. ना अप्पू. आणि अप्पू खूप जास्त मोबाईल बघत होती, त्यामुळं मी तिचा मोबाईल घेतला आणि ब्लॉग सुरू केला. व्हिडिओ सुरू करावं म्हटलं. ती काय करते, मला मोबाईल बिलकुल देत नाही, त्यामुळं काही शूट करता येत नाही. मी आता ना ते रॅक त्या दिवशी दाखवलं ना, ते रॅक मी हटवून टाकली इथून. मग म्हटलं नकोच ते उगाच. हां तर ते मी पूर्ण काढूनच टाकलं. म्हटलं नकोच, कारण की कसं अप्पू पण एका दिवशी अप्पूच्या अंगावर पडलं असतं तर त्यापेक्षा नकोच म्हटलं. आणि तिथले कपडे मग मला तिथे ठेवावं लागले. दिसतात, सॉरी हां. तिथे कपडे ठेवले मी रचून. आणि हे अप्पू मला अशी चिटकते. आणि बरेच काम राहिलं अजून. तर ना साईडला इकडे घर बांधकाम सुरू आहे. तर मस्त छान वरून व्ह्यू येतो याचा. व्ह्यू म्हणजे काय भारी चोपडं केलं. आणि पाईप टाकणं सुरू येत वाटतं. किती किचकट काम असतो पण जाऊ. आणि तो तिथे क्यूटवाला बेबी बसलाय. एकटाच ऐका रे, पडेल बिडेल ना. किती पायऱ्यावर बसला तो. आणि मला तरी वाटते एकटाच आहे, कोणीच नाही आहे तिथे. आणि
घसरला विसरला तर किती अवघड. चला जाऊ द्या, आपल्या अपूकडे लक्ष देते मी. तर ही अपूर्वा माझी मुलगी है ना. अपूर्वा तू माझी मुलगी आहे का ग? नाही म्हणते. अरे शपथ पोरगी नाही म्हणते. हे डायपर इकडे असे टाकून दिले. अपू तू माझी मुलगी आहे का? हा तू माझी मुलगी आहे? तू माझी मुलगी आहे का सांग ना. ती नाही म्हणली. तू नाही माझी मुलगी. मी तुझी मम्मा आहे का अपू? मी तुझी मम्मा आहे का? आहे का? हो की नाही? ए अपुडी मी तुझी मम्मा आहे? हो की नाही? ती गेली मम्मी म्हणते ती मला. मी तिला अपूला मी एक गोष्ट शिकवलेली आहे, ती म्हणजे तिला मी म्हणत असते की मला मम्मा म्हण. तर ती मला मम्मा तर नाही पण मम्मी मम्मी म्हणते. आणि अशी म्हणते की तिचं काम असलं तरच ती मला मम्मी म्हणते. हो ना अपू? अपू बोलते फोनवर. कुणाचा फोन होता ग? पप्पाचा होता का? तर असं काही आहे आमच्या दोघी मायलेकीचं. सकाळपासून आम्ही काहीच केलेलं नाही. म्हणजे काम तर केलं मी, पण असं काही नाही केलेलं की जे मी दाखवेल तुम्हाला शूट करेल. पण आपण काय केलं माहितीये का? काय केलं असेल या पोरीनं? काय केलं तू? तिच्यासाठी मी पोहे बनवले. तिच्यासाठी आपूसाठी मी पोहे बनवले. तर आपूनं पोहे अजिबात नाही खाल्ले. तिने फक्त 1-2 घास खाल्ले असतील आणि बाकीचे सगळे आहेत अजून. तर ती असं काही खाल्लंच नाही तिने. आणि काल खाल्ले होते म्हणून मी आज बनवले, पण तिने आज काहीच खाल्ले नाही. म्हणजे वरण भात खाल्लेला, पण पोहे तिचं 4-5 वाजताचा टाईम आहे, त्या टाईमला तिने काहीच नाही खाल्लं. आणि ते बघून मला चिड येते आणि अशी करते. काय अपू छान छान म्हण. आता पप्पा येणार आहेत तिचे. तर तिचे पप्पा येणार. वरती आलो आम्ही कपडे काढायला. पण अपू एवढी झोम झाला का ग? अपू एवढी रडत होती खाली जायसाठी. कपडे काढून घेऊ दे. तर पडली का? तर कपडे काढ. आज कपडे आपूच्या पप्पाचीच होते. माझ पण होते पण माझे खालीच टाक ना. पाण्यात खेळते. इथं पाणी भरून ठेवलेलं, तिथे खेळायचं असतं तिला. मी कपडे काढते अपू. छी आहे बरं, ते तोंडात घालू नको. पप्पाचे कपडे ठेवले आणि चांगली आहे जागा त्यामुळं ठेवले. इकडे एवढे छान झेंडूचे फुलं आलेत बघा किती छान आहे. आणि सकाळी बघायला तर खूप छान वाटतं. तरी फार सुकून गेले. हे बघा हे बघा किती क्यूट धरले आपू. आणि आपूची मजा. आपूला यायचं पण आपूला येताच येत नाही है ना अपू, म्हणून तशी पळत आहे. इकडे झेंडूचे फुलं एवढी चांगली खूप छान आहेत झेंडूचे फुलं. इकडं गुलाबाचे फुल पण आले होते. एकच आहे आता सध्या तरी एकच आहे. ए छी छी अपू छी. इथे एकच आहे. नाही तोडू वाटत. मस्त वाटलं. राहू दे वाटते झाडालाच. आणि बाकी इकडे तर नाही आले. इकडे छोटे छोटे आले. आम्ही वरतून दोघी जणी खाली आलो होतो आणि मग स्वयंपाक वगैरे बाकीच होता माझा. आधी देवपूजा करून घ्यावं म्हटलं, कारण की संध्याकाळची देवपूजा झाल्याशिवाय काही स्वयंपाकाला मी लागत नाही. आणि मग नंतर देवपूजा वगैरे झाली. आपूला काही खाली यायचं नव्हतं. तिला जबरदस्तीच मी खाली आणलं थोडं ओढून वगैरे. म्हटलं चल तुला खाली घेऊन जाते. तेव्हाच ती आली आणि मग देवपूजा वगैरे झाली. स्वयंपाकालाच लागायचं होतं. तेवढ्यात आपूचे पप्पाच आले होते आणि मग त्यांना चहा वगैरे बनवून दिला. आणि खूप दिवस झाले काही असं चांगलं
खाण्यातच नाही आलं, कारण की सर्दीमुळे खूपच टेस्ट नव्हती तोंडाला. त्यामुळं म्हटलं चला आता कढीच बनवूया. थोडी सर्दी होती मला, पण म्हटलं चला आता काय नाही होणार, थोडंसं आपण कमी आंबट बनवूया, म्हणून मी कढीच बनवायला घेतली. आणि खूप दिवस झाले असं कढी खाऊन पण, तर तेच बनवायला घेतलं होतं. आणि आपू पण मस्त खेळत होती. स्वयंपाक माझा थोडासा झाला होता, फक्त भाजी आणि पोळी मग बाकी होती, तेच मी बनवत होती. आणि आपूचं पण जेवण रेडी होतं, पण तिला खाऊन राहिलं होतं, खाऊ घालायचं. त्यामुळं मग चाललेलं माझं बनवून घ्यावं म्हटलं आधी, आणि टाईम पण कमीच होता, त्यामुळं म्हटलं चला नंतर खाऊ घालता येते तिला. आणि बेसन ठेवून दिलं, तर मला त्यामध्ये एक मुंगी दिसली. तर मला असं वाटलं की सगळीकडे आता मुंग्या झाल्या आणि मग खूपच त्रास जातो मुंग्या घरामध्ये असल्या की. त्यामुळं मग माझं चाललेलं बघणं, आणि खूप वेळ बघितल्यानंतर एकच ती मुंगी होती, आणि मग ती काढून टाकली आणि मस्त कढी बनवायला घेतली. तर कधी कधी असं होतं, आपल्या हातून काही काही गोष्टी चांगल्या बनत नाहीत, त्यामुळं मग आपल्याला खाण्यात पण थोडंसं छान लागत नाही. आणि कसं भाजीवरच सर्व असतं, भाजी जर चांगली बनली तर आपण जेवण पण व्यवस्थित करतो. त्यामुळे मग आज मन लावून मी छान असं भाजी बनवत होती. आणि हां, नेहमीच मन लावून बनवते, पण कधी कधी होतं कमी जास्त मीठ वगैरे काही असं चालून जातं. पण आता आपल्या स्वयंपाकाला नाव ठेवणारं कोण? आपणच. तर मग चालू द्यायचं. नंतर मग म्हटलं चला आता आज बनवूया चांगलं काहीतरी. आणि चाललेलं माझं कढी वगैरे बनवायचं. नंतर मग किचन वटा साफ वगैरे करून घेतला, कारण की मला लगेच पोळ्या टाकून घ्यायच्या होत्या. आणि किती जरी नाही म्हटलं तर थोडंसं घाण होऊनच जातो भाजी करते वेळेस, सर्व व्यवस्थित करण्यासाठी. तर तेच मग माझं पोळ्या वगैरे करून घ्यावं म्हटलं, आणि ते करत होती. आपूला भूक लागली होती एवढ्यात, पण म्हटलं आता पोळ्याच राहिल्यात. असं आपलं एक एक चालू राहतं की चला आता पोळ्याच राहिल्यात, चला आता भाजीच राहिली आहे. आपण थोडं थोडं काम दूर लोटत जातो. नंतर मग माझं पण तेच चाललं होतं की आता एवढ्या पोळ्या करून घेते आणि मग नंतर आपूला खाऊन घालेल. असं करता करता थोडा उशीरच झाला, पण तिला भूक नव्हती, कारण की मी तिला 5-6 वाजता पोहे खाऊ घातले होते. तर ते पण थोडेसेच खाल्ले होते तिने. मग मी असे एकदम पटापट म्हटलं पोळ्या करून घ्यावं आणि नंतर तिला खाऊ घालावं, कारण की उशीर झाला तर परत ती खाणार नाही. त्यामुळं आणि एकदा टाकायला गेली पोळ्या तर परत ते पण सोडून जाऊ वाटत नाही. असं आपलं काहीतरी चालू राहतं रोजचं. आत्ताच स्वयंपाक केला आणि एवढी गरमी झाली ना, खूप जास्त. आता तिकडे बॅगी ठेवलेल्या आहेत आमच्या, त्या जाऊ देत, पण खूप जास्त गरमी झाली. आता इकडे फॅन आहे हॉलमध्ये, तर थोडंसं छान थंड थंड लागते. नाही तर मला इकडे ना किचनमध्ये आमचा फॅन नाही आहे, तर एवढी गरमी झाली की असं वाटते आंघोळ करावं. आणि चला असो, स्वयंपाक तर झाला माझा. आणि इकडे आपूचं काय चाललंय, आपूचे पप्पा झोपलेले आहेत, आप्पू मोबाईल बघते आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. आता स्वयंपाक तर झाला, पण सध्याच कोणी जेवणार नाही, त्यामुळं मग आता मी निवांत बसते. आणि माझ्या फ्रेंडला पण भाजी द्यायची, त्याच्यामुळे थोडंसं करून घेतला लवकरच. म्हटलं देवपूजा झाली आहे तर संध्याकाळची, तर स्वयंपाक पण बनवून घेऊया. आणि आता चला आपूला मी खाऊ घालते, है ना आप्पू? आप्पू तू जेवणार ना? जेवणार ना? ती सध्या काहीच बोलत नाही, तर तिला फक्त मोबाईल पाहायचं पडलं. तर असं काही आहे. मी आत्ताच स्वयंपाक बनवला, आपूसाठी खिचडी बनवली आज, कारण की तिला थोडंसं मी आता जाड जाड देणार आहे. तर चला म्हटलं ते ट्राय करूया, खाल्लं तर खाल्लं. आणि तिला भूक पण लागली असेल, तर आता मी तिला मस्त छान असं खिचडी देते बनवलेली. एकदम साधी सिंपल बनवली, मसूरची डाळ, मुगाची डाळ टाकून, आणि अजून तुरीची डाळ आणि तांदूळ, बस एवढं टाकून मी तिच्यासाठी मस्त खिचडी बनवली आहे. आणि बघू आता टेस्टी झाली की नाही काय माहिती. मी तिचं टेस्ट करून कधीच खाण्याचं बघत नाही, मला नाही आवडत बघायला. ती डायरेक्ट करते आणि तिथं खाल्लं तर समजायचं चांगलं झालं, नाही खाल्लं तर समजायचं की नाही. पण असं पण कधी कधी होतं की तिचं पोट भरलेलं असतं आणि मग मी असं समजून जाते की चांगलं नाही झालं, म्हणून दुसरं बनवायला जाते. पण मग नंतर कळायला लागलं आता मला तिला की कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्टी तिचं पोट भरलेलं आहे ज्यावेळी, त्यावेळी मी तिला नाही देत. आणि माझं क्यूट पिल्लू आलं तर आमच्या
राग आला. वाव म्हणा पू. तिला आता भूकच लागली आहे त्यामुळे मी तिला खायला देतेच. काय झालं, भूर जाऊ म्हटलं की निघाली नाही का? बाय मम्माला बाय. किस पण देते. बाहेर म्हटलं की कुठे पण निघालीच. कुठे जायचं? चल आपण गार्डन मध्ये जाते. बाय. भूर जाते दीदी सोबत. बाय. आता आम्ही जेवण करतोय. हो ना अपू? हो का अपू? जेवण करतोय ना आपण? हो म्हण. अपू फक्त पापड खाणार, बाकी सर्व मी खाणार. हो ना अपू? आता अपू टाकणार मी जे सांगते त्या रिंग. हो ना अपू? ही टाक अपू. अपू धर पटकन. अपू अपू हे पकड. अपू खेळते अशा रिंग आणि छान मस्त गुंतली अपू त्याच्यात. अपू जराशी हुशार झाली. हो ना अपू? उचलू नको. हे टाक बाळा. हे टाक ना. हुशार झालं बाळ. आणि डक कुठे अपू? अरे पडलं. पडू दे. परत करू आपण ट्राय. परत करू. हे घे. हे टाकायचं असतं. ते छोटं आहे पिल्ला. हे टाक ना. माझं जेवण तर झालं होतं आणि अप्पूचं पण झालं होतं. त्यामुळे मग मस्त आम्ही दोघी जणी खेळत होतो. आणि मग नंतर मला लक्षात आलं की भांडी पण घासायची राहिलेत. पण त्यांचं जेवण होईपर्यंत काय भांडी घासता येणार नाही. त्यामुळे अप्पूसोबत छान अशी खेळत बसली आणि ती पण एकदम छान खेळत होती तिच्या चुन्नूसोबत. आणि याला कोणालाच देत नाही. तिला खूप आवडतो लहानपणापासून. याचाच एक भाऊ मुन्नू म्हणून गावी राहिलेला आहे. त्यामुळं तिला हाच मुन्नू समजून ती खेळते आणि छान अशी खेळत होती. तर मस्त म्हटलं चला हिच्यासोबत थोडासा टाईमपास करूयात. आणि ती काय आत्ता झोपणार नाही त्यामुळं मग चाललेली तिची मस्ती. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. चला ठीक आहे, बाय.